हाँ बोल. हॅलो. हा बोल. निघालास? अरे बाहेर पडतच होतो पण मला वाटत नाही तुझ्याकडे येणं शक्य होईल म्हणून. काय? मग कुठे बाहेर निघालायस? आता तुम्हालाच भेटायला आम्ही दोघं बाहेर पडत होतो पण सासूबाईंनी मध्येच नाक खूप बसले. आता सासरीबुवांना बघायला त्यांच्या घरी चाललोय आम्ही. एक मिनिट अलंकार, हे काय चाललंय तुझं? सासू सासरे बाजूला आहेत का? सॉरी ते नाही, सवयच लागली आहे. आणि एवढ्या लांब जायची काय गरज आहे? फोनवर तब्येतीची चौकशी करा म्हणा. मला सांग, मुळात त्या अंजलीला घेऊन कशाला बाहेर पडलास? एकटा निघाला असतास तर हा सगळा घोळ झाला नसता ना? बरं बाई, मी नाहीये तुझ्या एवढा हुशार बा. बरं चल आता आवरतो आणि निघतो आणि काहीतरी डोकं लावतो आणि तुला भेटायचा प्रयत्न करतो. बरं तू रोहित कुठे आहे? आम्ही इथे एका कॅफेमध्ये आलोय. तो गेलाय वॉशरूमला, तो आला की सांगते त्याला. बरं ठीक आहे. हीच आहे का? हो दादा चल. हा हीच आहे. मी बसतो पुढे. का? का म्हणजे असं काय, तुम्ही बसा ना मस्त मायले की मागे आराम करा. आमच्या घरचा रस्ता तुम्हाला माहितीये? रस्ता नाही माहित, ते मोबाईलवर लोकेशन दाखवतो ना मी. संसार तुम्हाला करायचा ना, मग तुम्ही मागे बसायचं. आपण आता एवढ्याशा प्रवासात काय संसार होणार आहे? प्रवासात मन जुळतात. हा एकदा ना अंजलीचे पप्पा आणि मी आम्ही किती प्रवासाला. तुम्ही बसा पुढे. हो मॅडम सर बसा ना, हो लेट होतोय. चला चला बसा बसा. बसतो हे काय. काय म्हणाला अलंकार? निघाले ते दोघं? निघाले होते म्हणजे? तुझी सासू त्या दोघांना तुझ्या सासऱ्यांच्या दर्शनाला घेऊन चालली. व्हॉट? अरे यार, तुला सांगतो लिटरली आता माझे सासू सासरे इतके डोक्यात जात आहेत ना माझ्या. द मोस्ट इरिटेटिंग पीपल ऑन द अर्थ. मी यांना फक्त टॉलरेट करतोय ना कारण मला थोडंसं रिस्पेक्ट आहे यांच्याबद्दल, बाकी काही कारण नाहीये. मी एवढं माझ्या आई बाबांचं ऐकून घेतलं नाही यार. नाही म्हणजे विदाउट अ रिझन ऐकून घेतलं नाहीये. तुला सांगतो माझं एज्युकेशन आणि करिअर मी चूज केलंय यार. कम ऑन. हो ओ, माझं पण असंच आहे. मी तर माझ्या घरच्यांना डायरेक्ट सांगून टाकलं होतं, मला हा मुलगा आवडतो, मी याच्याबरोबर लग्न केलं. मी सांगितलं नव्हतं का? अरे हा, आय रिमेंबर. तुमची ती लग्नातली फनी स्टोरी ना, तू शिंकलीस आणि मग कार मध्ये पळून गेली. हा आठवतंय मला. हे किती भारी आहे. आपले स्वभाव खूप एकसारखे आहेत नाही? म्हणजे आपण असं सगळं जगाला फाट्यावर मारून वगैरे जगतो. एक मिनिट, एका दिवसात तुला माझा स्वभाव कळला? एक मिनिट, तुला असं का वाटतंय मी तुला आज जज करतोय? तू जेव्हा पहिल्यांदा भेटलीस ना मला, तेव्हा मला असं वाटलं होतं कोणी मुलगी गावाकडून आली, किती गावंढळी. मग मला असं वाटलं होतं की हिचा IQ असून असं किती असणार आहे. व्हॉट? तुझ्यापेक्षा तरी जास्तच आहे. ऐक ना, मी कॉम्प्लिमेंट देतोय तुला. तू दिसतेस त्याच्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे हे म्हणतोय मी. अरे काय हळूच चालवणार आहेस का गाडी? हा हा चालवतो. मग स्पीड घे ना. अगं मम्मी, त्यांना शिकवलेलं असतं अगं ड्रायव्हिंग. किती इन्स्ट्रक्शन देतेस तू? जरा शांत बस ना. अगं त्याला काय अंगाला भूक पडणार आहेत का बोलले तर? हा मग या बाईशी कसं बोलायचं आणि तेच कळत नाही. तुमच्याशी गाडीत बसून बोलायला नाही आले मी. नाही तुम्हाला नाही बोललोय, बाहेर एक बाई होती. मॅडम काय 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 प्रॉब्लेम काय? नाही गाडीत बसण्या अगोदर पासून तुम्ही भांडताय. काय हे जावई आहेत का तुमचे? हो हो, हे माझे जावई आणि ही माझी मुलगी. दोघांनी ना पळून जाऊन लग्न केलंय, पण आम्हाला आता नातवाचं तोंड बघायचंय. असं काय बोलताय? आता परवा तर लग्न झालंय आमचं. परवा? अगं परवा म्हणजे मम्मी आता परवाशी बोलायची पद्धत असते. अहो आमचं नुकतंच लग्न झालंय हो, किती विचारता. मग काय काय प्रॉब्लेम काय? आणि जरी अहो आजकालचे डॉक्टर आहेत ना खूप पुढे गेलेत, आणि जरी काय प्रॉब्लेम असेल ना तर औषध गोळ्या घ्यायच्या ना. नाही, औषध गोळ्या वगैरे नाही. आमच्या गावाकडे महाराज आहेत, त्यांच्याकडे घेऊन चालले मी त्यांना. तुम्हाला माहितीये का, माझी एक शाळेतली मैत्रीण होती,
बर. आणि तिला ना 10 वर्ष मूलच होत नव्हतं. मग काय, मी तिला त्या महाराजांकडे घेऊन गेले. असं झालं लेकरू. म्हणून तर मी यांना दोघांना घेऊन चालले तिकडे. फक्त 150 किलोमीटर आहे. मम्मी हे कधी ठरलं ग? आपण आता फक्त पप्पांना भेटायला चाललोय ना? हे विषय काय चाललाय, तुम्ही नेताय कुठे? बरोबर आहे. अहो महाराजांकडे कशाला जायला हवं? त्याच्यापेक्षा जर मूल होत नसेल ना तर टेस्ट ट्यूब बेबी करा ना. हा चांगला पर्याय आहे. माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, तिथे घेऊ का गाडी? सरळ चाल. यु नो व्हॉट, आपल्याला ना कधी एकमेकांना जाणून घ्यायला समजून घ्यायला वेळच मिळाला नाही. म्हणजे आपण शिफ्ट झालो आणि माझे सासरे आले. ते जात नाहीत की लगेच सासू आली. एकावर एक अनुभवून टाकत गेले आपल्यावर. आपल्याला जरा वेळ. एनजीचा मेसेज आहे. मम्मी म्हणतीये तसंच पुढे जाऊ गावाकडच्या महाराजांकडे दर्शनाला. अरे यार, हे काय चाललंय? एकावर एक गुगलीच टाकते तुझी सासू तर. अरे यार, उद्याचा प्लॅन केला होता यार मी मस्त. उद्याचा? उद्या काय तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे? लग्नाचा नाहीये. मग पहिल्या माझा बर्थडे उद्या. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्स का? तू सेलिब्रेट नाही करणार माझा बर्थडे? कुठे करणार? फुटपाथवर? काहीतरी वे आउट असेल ना याला. आयडिया. असंही घरी कोणी नाहीये, ते चाललेत ना गावाकडे. अरे हा, म्हणजे रात्र बाहेर काढायची पण काही गरज नाहीये. एक्झॅक्टली. एक मिनिट, अलंकारचा मेसेज आहे. आम्ही काहीही झालं तरी गावी जाणार नाही. सासूला तिच्या घरी सोडून रात्री परत घरी येईल. तू घरी जाऊन थांब. क्या बात है. कम ऑन, हाय फाय. हा, तुझं हाय फाय. यू नो व्हॉट, अलंकार आणि मी लिटरली असं सेम विचार करतो ना. अजिबात नाही. तू ना मला दरवेळेस ते असं चीप लेम कॅटेगरीत टाकत जाऊ नकोस बरं. मी ना आज प्रूव्हच करणार आहे तुला की मी असा फालतू नाहीये. मला पण काहीतरी स्टँडर्ड आहे. मी सिरियस आहे. असं काय बोलताय तुम्ही? आता आता तर लग्न झालंय आमचं. हनीमूनला पण नाही गेलो आणि मूल होत नाही असं तुम्ही म्हणून मोकळा झालात? अहो होत नाही असं नाही. देव दर्शनाला गेलं की काही अडचण येत नाही म्हणून मी म्हंटल. दादा, गाडी बाजूला घ्या जरा. ए सरळ चाल. काय त्यांचं ऐकतो? तू सरळ घे, सरळ घे, सरळ घे. अहो तुम्ही मला मोकळं व्हायचंय ना, कसं सांगायचं आता? मला गाडी बाजूला घ्या, बाजूला घ्या. ओ दादा दादा, एक मिनिट थांबा. ही जी सासू आहे ना माझी, जाम डोक्याला ताण. मला इतक्यात मुलंही नकोय. हिच्यापासून जरा आम्हाला वाचवायला मदत करा ना. पण ते मी कसं करू शकतो? ते तुमच्या हातात आहे ना. नाही, माझ्या हातात काय आहे ते मला माहिती आहे. पण तुमची मदत अशी हवी आहे की मी तुम्हाला 500 रुपये देतो. पण थोडं अंतर पुढे गेलं ना की गाडी बंद पडली, खराब झाली म्हणून सांग. हा, तिथून आम्ही आमच्या घरी जाऊ. हा, चालेल? अहो विश्वास नाही तुमचा. हे घ्या 500 रुपये. 100 रुपये आत्ता घ्या, बाकीचे नंतर देतो. हा, ऍडव्हान्स. ठीक आहे, तेवढं करा. चला चला चला. तुम्हाला काय करायचं विसरला? ए काय, कशाला थांबलो आपण? मी एनजीच्या फोन कॉलची वाट पाहतो. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? जी बाई आपल्या चौघांना 2 दिवस बोटावर नाचवते, तिला टांग देऊन येणं शक्य? आय नो यार, पण मला होप्स आहेत. एनजी काही ना काहीतरी वे आउट काढेल ना. होप्स असाव्या, पण त्याबरोबर ना कॉमन सेन्स पण असावा. नाही, तुला तर माहितीच नसेल, पण 2 दिवस झाले आपला फ्रीज बंद पडलाय. हा केक मेल्ट होईल. मला काय नाही, मी मेल्ट झालेला केक खाऊ शकते, पण तू फार समजूतदार आहेस ना तू. इथे जर एनजी असती तर काय म्हणाली असती माहितीये? रोहित, आपण तुझ्यासाठी नवीन केक ऑर्डर करू. हा होऊ दे मेल्ट. अलंकार असतं तर काय म्हणाला?
तो अल्ले यार, एक केक वगैरे आपल्या मराठी संस्कृतीत बसत नाही. कसं हवंय ते वाढदिवसाला केक वगैरे? मी केकचा फोटो पाठवलाय ती येईल ती. ए रोहित, हाय फाय. हाय बाय. आता कसं? हे मी प्लॅन केलंय. गाडी खराब झालीच नाहीये. आता घरी जाता येईल आपल्याला. थँक्स यार. रोहितचा बर्थडे. आपण बर्थडे सेलिब्रेट करूया. आणि ते दोघं घरी पण पोहोचले. अरे काय होतंय का आजच्या दिवसात? गाडी अचानक बंद पडली ना, मग आता काय कळ ना हो. असं कसं कळेना झालंय? ड्रायव्हर लोकांना तर सगळं माहिती असतं ना. हो माहित असतं, पण रिपेअर करता येत नसतं ना. मग आता आता तुम्ही दुसरी गाडी बघा. दुसरी गाडी काय दुसरी गाडी? अहो आता ही गाडी मिळतं मिळतं नाकी नऊ आले आणि दुसरी गाडी आता यावेळेस एवढं लांब यायला तयार नाही होणार. पण आता आपल्याकडे काय ऑप्शन आहे? आता ना आता मला असं वाटतं आपण एखाद्या गाडीकडून लिफ्ट घेऊया आणि घरी जाऊया. आणि बरं का, तुम्हाला पण जाता आता मी एखाद्या ठिकाणी सोडतो, तिकडनं कॅब करून देतो मी आणि तिकडनं तुम्ही सासरी बुवांकडे जा. हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. हो, मी आता पलीकडे जाते आणि लगेच लगेच गाडी बघते. लिफ्ट लिफ्ट हा, मागते. लिफ्ट, लिफ्ट, आले, लिफ्ट. एक बघ, मिनिट, बघ, एक बघ, मिनिट. बघ. आले आले. अगं काकी गेली पण. अवघडच दिसतंय जरा. ते मॅकॅनिक वाल्याला बोलून करावं लागेल ना. पल्लवी, काय स्टेटस? मॅरिड. किती हसू आलं मला. नाही रे, अजून काही अपडेट नाहीये. फोन नाही, मेसेज नाही. यु नो व्हॉट, सोड चल. आय गिव्ह अप. लेट्स कट द केक. ए थांब ना, आता एवढा वेळ थांबलोच होत तर. आणि तसंही रात्री कापायचं असतं ना केक. रात्रीपर्यंत ते आले तर ठीक आहे, नाही तर तुझी काही हरकत नसेल तर कापू आपण. नाहीये ना हरकत तुझी काही? माझी? तुझा बर्थडे, माझी काय हरकत? मी कोण ठरवणार आहे? तू चांगली फ्रेंड आहेस ना माझी, मग तू ठरवू शकतेस. कम ऑन. काय तू आहेस ना फ्रेंड माझी चांगली? काय विचार करावा लागतोय? आय एम सो हर्ट. नाही म्हणजे होऊ शकते. कसं आहे ना, आधी उगाच मला असं वाटायचं की तू फ्लर्ट करतोस, पण नाही, आता हळूहळू मला कळते की असं काही नाहीये. सो होऊ शकतो आपण चांगले मित्र. येस. सोडत. यु नो व्हॉट, आपल्याला ना असं एकमेकांबद्दल जाणून घ्यायला वेळच मिळाला नाही कधी. पण आज असं दिवसभर तुझ्याशी निवांत बोलल्यावर मला वाटतंय, येस, आज मला माझं परफेक्ट बर्थडे गिफ्ट मिळालंय. काय? गुड फ्रेंड. तुलाच जमले बघ. थँक्यू. अरे यार. ओ दादा दादा, एक मिनिट. ऍक्च्युली ना आमची गाडी खराब झाली आहे. तुम्ही आम्हाला लिफ्ट देऊ शकता का? कुठे चालला होता तुम्ही? या साईडला. माझ्या वडिलांना बरं नाही, ते आजारी आहेत, तर जायचं होतं त्या साईडला. आजारी होय? अरे वाईट झालं. एक काम करा, तुम्ही बसा, तुमच्या पेशंट जवळ नेऊन सोडतो तुम्हाला. पेशंट जवळ कशाला? तुम्हाला सांगितलं तेवढं काम करा. दुसरे काम धंदे नाहीत का तुम्हाला? इकडे सांगितलं तर इकडे सोडायचं, इकडे कशाला? अहो आता तुम्हीच लिफ्ट मागितली ना, आणि पेशंट आहे म्हणून नेऊन सोडतो म्हटलं. तुमच्या घरात मुलं बाळ नाहीत का? आहेत ना, जा ना. मग ते तुमची वाट बघत असतील. आम्हाला तुमच्या लिफ्टची गरज नाही. जा, निघा.
चला चला चला. कमाल झाली हा. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. बाजूला वाचा ना. आणि परत आयुष्यात कोणाला लिफ्ट मागू नका, समजलं ना? जा. बरं झालं मला काही बोलला नाही तो. चला. काय रे, काहीच काही होणार नाही का? निदान 10-15 किलोमीटर तरी जाईल का? जायला जाऊ शकते पण एसीचा बेल्ट तुटलाय. अरे त्याचे काय पैसे बिसे द्यायचे असले तर मी देते ना. 1000 रुपये लागतील. बरं देते मी, काळजी नको करू. थांब, आले आले, तुला पैसे आण. हे घे 500 रुपये ठेव आणि चल लवकर. म्हणजे हळूहळू गेली तर जाईल गाडी घरापर्यंत. चल चल चल. हा चला. ते लिफ्टचं जरा गडबड होते, बघतो दुसरी गाडी एखादी. नाही नाही नाही, काय गरज नाही, गाडी नीट झाली आहे. जा. कशी काय झाली गाडी नीट? अरे आणि काहीतरी आलटी पलटी केलं. काय आलटी पलटी काय केलं रे तू? हळूहळू गेली तर गाडी जाईल घरापर्यंत. ओ माय गॉड. काय काय झालं? हा अरे ते मी मगाशी आले तेव्हा मी कुठून आले होते रे? घरातूनच आली होतीस. अरे ते मलाही माहिती आहे, मम्मीलाही तेवढं कळतंय की. म्हणजे घरातून आले तेव्हा मी शेवटचं कुठून बाहेर आले होते? किचन मधून बाहेर आले होते, किचन मधून. हा त्याचं काय आता? अगं मम्मी माझ्याकडनं गॅस चालू राहिलाय ग. अरे अरे बाप रे बाप रे बाप रे. आता तर मग मोठा प्रॉब्लेम झाला. तुला कळत नाही का लक्ष द्यायचं ते? सॉरी सॉरी सॉरी. बापरे. एक काम करा, तुम्ही ही गाडी घेऊन आता पुढे निघा. आम्ही एक काम करतो, मागून गॅस बंद करून मग येतो. हे तुला वाढवा करायला कोणी सांगितलं? भक्कन सगळा स्फोट झाला तर अख्खी बिल्डिंग जाईल माहितीये. नाही नाही नाही, असं कसं? चला तुम्ही पण. अगं मम्मी असू दे, ते काहीतरी प्रॉब्लेम होतो. चल 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 चल. अगं काही नाही होत मम्मी, ते गॅसचा प्रॉब्लेम होईल. बस बस बस. आता जर का गाडी बंद पडली तर तू बघा कसं काय. हा गाडी बंद पडली तर मग पडेल. चला चला चल चला. या पॅक लावा आणि जा. या तुम्ही. हा घेऊन जा रे. हळूहळू जा. चल. मिठ्या मिठ्या काय रे? चला ना आता आपण फायनली केक कापूया. हो आता तर कापूया. तुला माहितीये तुझा नवरा तुझी किती वाट बघत होता. तरी मला असं वाटत होतं हे दोघं येणार नाहीत, पण नाही, ह्याचं म्हणणं माझी अंजी येणारच. पण तुला बोललो होतो ना बल्ले, मी येईन म्हणजे येईन. ए तू तर गप्पच बसा. बऱ्याचदा तुझ्याकडनं गोष्टी बिघडतात. तुझं हे रोहित सारखं आहे का? चला चला केक कापूया. ए थांबा 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 थांबा. कॅन्डल्स कॅन्डल्स कॅन्डल्स. मला सरप्राईज द्या, मला सरप्राईज. चल 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 का मी माहोल तयार करतो. तू बस तू बस तू बस. डोळे झाक डोळे झाक डोळे झाक डोळे झाक. उघडू नको. वा असू दे असू दे.